हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध 7 जागांसाठी केवळ 7 उमेदवार आल्यामुळे निवडणूक बिनविरोध. औपचारिक घोषणा मात्र बाकी. राज्यसभेसाठी भाजपाच्या 4ही उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुतेंचा उमेदवारी अर्ज दाखल. शिवसेनेकडून एकच उमेदवारी अर्ज दाखल. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंनी भरला उमेदवारी अर्ज. पार्थ पवारांनी भरला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही हजेरी. राज्यसभा निवडणुकीसाठी मवियाकडून शरद पवारांचा अर्ज दाखल. अर्ज भरताना शरद पवारांची अनुपस्थिती, मात्र मवियाचे नेते हजर. सुप्रिया सुळेंनी मवियातील मित्रपक्षांचे मानले आभार, तर सायंकाळी ठाकरे कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ नाराज. मुलाला राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे बोलून दाखवली नाराजी. भारत इंग्लंड सामन्याच्या पासवरून विधान परिषदेमध्ये गदारोळ. एमसीए मनमानी कारभाराविरोधात आमदारांकडून खंत व्यक्त, तर क्रीडा मंत्र्यांकडून पास उपलब्ध करून देण्याचं आश्वासन. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. सलग 5व्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज. भक्तिमय वातावरणात तुकाराम बीच सोहळा संपन्न. देहूनगरीत भाविकांनी दर्शन घेण्यासाठी केली प्रचंड गर्दी. आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोक जोडी विवाहबद्ध. अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात सेलिब्रिटी, उद्योगपती, नेत्यांची हजेरी. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर कदरे. राज्याच्या राजकारणातल्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. 7 जागांसाठी केवळ 7 उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यामध्ये शरद पवार, ज्योती वाघमारे आणि पार्थ पवारांनी प्रत्येकी 2 अर्ज दाखल केलेत, तर भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भाजप उमेदवारांचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे इतर नेतेही हजर होते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मवियाकडून शरद पवारांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे, तर शरद पवारांचा अर्ज भरण्यासाठी सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि इतर मवियाचे नेते उपस्थित होते. याचबरोबर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांनी उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. तर उमेदवारी अर्ज भरण्याचा आता 3 पर्यंतचा वेळ होता आणि आतापर्यंत सगळ्या उमेदवार आहेत ते आता त्यांनी अर्ज भरलेला आहे. 4 नावं समोर आहेत. विनोद तावडे भाजपाचे उमेदवार आहेत, तसंच भाजपाकडून रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तसंच शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून शरद पवारांचं नाव समोर येत आहे, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालंय. तर राज्यसभेची निवडणूक ही आता बिनविरोध होणार हे स्पष्ट झालेलं आहे. आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत, त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार हे स्पष्ट झालेलं आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार की नाही हा प्रश्न सध्या होता, मात्र आता
7 जागांसाठी 7 उमेदवार आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यामुळे राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार हे आता निश्चित होत आहे. भाजपाकडून 4, शिवसेना राष्ट्रवादीकडून एक उमेदवार त्यांनी अर्ज दाखल केलाय, तर मवियाकडून शरद पवारांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणूक आता बिनविरोध होणार हे निश्चित झालंय. आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण. आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कपड्यांचा, त्यानंतर विनोद तावडे यांच्या जॅकेटचा, आशिष शेलार यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा जो रंग आहे तो आहे रिपब्लिकन. आमच्या सगळ्यांचा रंग आज होता रिपब्लिकन, म्हणूनच आजचा आगळा वेगळा होता क्षण. मला नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे राज्यसभेचं धन, मला नरेंद्र मोदींनी दिले आहे राज्यसभेचं धन, आणि म्हणूनच माझं आणि माझ्या सगळ्यांचं खुश आहे मन. नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं आणि त्या संसदेमध्ये मी नसणं हे सगळ्या खासदारांना अन्यायकारक राहणार होतं. त्यामुळं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ही संधी मिळालेली आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आमच्या समाजासाठी आहे. बाबासाहेब आंबेडकरांची कृपा नसती तर कदाचित मला हे मिळालं नसतं. बाबासाहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे आणि देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी. मग का मिळणार नाही मला राज्यसभेची संधी? मला काहीच माहीत नव्हतं की मी राज्यसभेत जाईल, कधी विचारही नव्हता केला. पण परवा माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मला फोन आला आणि मला सांगितलं की तुम्हाला आम्ही राज्यसभेत पाठवत आहोत. खरं म्हणजे तर तो क्षण माझ्यासाठी मी कधीच जीवनात विसरू शकत नाही असा हा क्षण आहे. आणि आजपर्यंत मला पक्षाने जे जबाबदारी दिली मी पूर्ण जिम्मेदारीने निभावलं आणि ही जिम्मेदारी मी तेवढ्याच जिम्मेदारीने निभवेन. पवार साहेबांसारखं नेतृत्व आज या देशामध्ये नाही. सगळ्यात जास्त अनुभव हा पवार साहेबांकडे आहे. 60 वर्ष त्यांची आता राजकारणात पूर्ण झाली एक मागच्या आठवड्यामध्ये, आणि त्याच्यामुळं आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे. मी महाविकास आघाडीचे सगळे जे नेते आहेत सगळ्यांचा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनाही त्याची जाणीव झाली. मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आपले काँग्रेस पक्ष असेल आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सगळ्यांनी पवार साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. तर राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार हे निश्चित होत आहे. आपण 4 नावं सुरुवातीला बघतोय. भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया येवनाते आणि रामराव वडकुते यांची नावं भाजपाकडून उमेदवार म्हणून समोर आहेत. त्यांनी आज अर्ज भरलेले आहेत. दरम्यान शरद पवार, एनसीपी शरद पवार गटाकडून ते असतील, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार असतील आणि शिवसेनेच्या उमेदवार या ज्योती वाघमारे आहेत. त्यामुळे अशी 7 नावं समोर येत आहेत. त्यामुळे ही राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार हे स्पष्ट होत आहे. तर शरद पवारांच्या उमेदवारीला मवियातील नेत्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळेंनी सर्व पक्षांचे आभार मानले. दरम्यान निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती सुळेंनी दिली आणि त्याचबरोबर त्या आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी ठाकरेंनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रत्यक्ष भेटून ठाकरे कुटुंबियांचे सुळे आभार मानणार आहेत. उद्धवजींकडे परवाच्या दिवशी उद्धवजींना भेटायला गेले होते आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता मी पुन्हा मातोश्रीवर जाणार आहे रश्मिताई, उद्धवजी आणि आदित्य आणि सगळ्या फॅमिलीला भेटायला आज संध्याकाळी 6:30 वाजता. मी काँग्रेस पक्ष, सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊतजी, सगळेच जे म्हणजे वेणुगोपालजी, खडगेजी आणि अनेक जे काँग्रेसवर अनेक वर्ष चेनीथलाजी जे इन्चार्ज आहेत महाराष्ट्राचे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की गेले अनेक दिवस आम्ही सगळे अनेक दशकं, खरं तर खडगेजी मला काल असं म्हणाले की तुझ्या वडिलांबरोबर मी 2-3 वर्ष त्यांच्यानंतर राजकारणात आलो, पण 6 दशकं तुझ्या वडिलांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे. योगायोगाने दिग्विजय सिंगजींचाही फोन आला होता, कमलनाथजींचा फोन आला
त्यामुळे ही 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत. माझ्या आज निवडून आलेल्या, आता बिनविरोध झालेल्या प्रत्येक उमेदवार जे आज राज्यसभेत जात आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. अनेक लोकांबरोबर आम्ही खूप वर्ष काम केलं. वडकुतेजी आम्ही किती वर्ष एकत्र काम केलेले आहेत. आठवले साहेब त्यांनाही सकाळी मला भेटले. दिल्लीत तर वारंवार भेट होत असते त्यांचीही भेट झाली. विनोद तावडेजी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही काम केलंय, गेले अनेक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम हे बिहारमध्ये संघटनेसाठी केलंय. अनेक आम्ही ज्या आपल्या नागपूरच्या ज्या महिला होत्या त्यांना मी कधी भेटलेले नाही, पण त्यांनाही शुभेच्छा. एक आनंद आहे.